नमस्कार, मी सय्यद हारून अली दैनिक जनजागृती डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सिल्लोडवरून बोलत आहे। आज आपण सिल्लोड तालुक्यातील सुप्रसिद्ध शाळा याचे संस्थापक स्वर्गीय माणिकराव पालोदकर साहेबांची ही शाळा आहे। छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय इथं आलेलो आहे। आपण इथं पाहिलं तर आज दिनांक 26 एप्रिल 2026 आज इथं शिष्यवृत्तीची परीक्षा इत्यादी 4थी ते इत्यादी 7वीपर्यंत आपल्या तालुक्यात मध्ये होत आहे। यामध्ये मावळते जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरचे श्री दिलीप स्वामी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष वेधून काढलं होतं। त्यांनी यांच्या प्रयत्नामुळे यांच्या यशामुळे ही परीक्षा इथं आज तालुक्याभरात आणि राज्यभरात होत आहे। आपण पाहिलं तर आपल्यासोबत आहे मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूलचे मस्के साहेब। सर नमस्कार, आपलं जनजागृतीमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर आज जी परीक्षा होणार आहे याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या आणि याचे फायदे आपण मार्गदर्शन करा। सर, महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते। ही 4थी आणि 7वी या वर्गासाठी पूर्वीला ही परीक्षा होती, पण मध्यंतरी थोडासा नियम बदलला आणि तो 5वी आणि 8वीला झाला होता। परंतु ह्या वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा निर्णय बदलला आणि ही 4थी आणि 7वीला ही पुन्हा परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत आहे। परंतु याआधी जी परीक्षा झाली ती 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा झालेली आहे आणि 4थीच्या विद्यार्थ्यांवरही अन्याय होऊ नये म्हणून यावर्षी ही परत दुसऱ्या टप्प्यामध्ये 4थी आणि 7वीची ही परीक्षा सध्या शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी हे परीक्षा केंद्र आहे आणि या परीक्षेमध्ये इथं आमचं शिवाजी विद्यालयामध्ये 4थीचं परीक्षा केंद्र आहे। परीक्षा केंद्र क्रमांक 510704 आणि या परीक्षेमध्ये एकूण प्रविष्ट विद्यार्थी आहे 221 या सेंटरवर या परीक्षा केंद्रावर आणि त्यापैकी उपस्थित आहे 202 अनुपस्थित आहे 19 विद्यार्थी हे अनुपस्थित आहे। आदरणीय आपले मावळते जिल्हाधिकारी साहेब आदरणीय दिलीप स्वामी साहेब यांच्या दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी त्यांनी या स्कॉलरशिप परीक्षा किंवा अशा स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त विद्यार्थी यात सहभागी कसे होतील हा प्रयत्न केलेला आहे। अनेक शाळांमधून चांगल्यापैकी त्यांचा सराव करून घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक केंद्रामध्ये सेंटर देण्यात आलेलं आहे, कारण विद्यार्थी संख्या यावर्षी जास्त वाढलेली आहे या परीक्षेमध्ये प्रविष्ट विद्यार्थी संख्या। आणि आज 26/4/2026ला आमच्या शिवाजी विद्यालय सिल्लोड या ठिकाणी 4थीची स्कॉलरशिप परीक्षा होत आहे। या काय फायदे सर याचे? बरोबर आहे। यामध्ये 4थीच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये महिना त्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि 7वीचे म्हणजेच 8वी किंवा आता 7वी म्हणू आपण त्यांना 750 रुपये प्रतिमाह शिष्यवृत्ती आपल्याला मिळत असते। त्याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक स्कूल ही जी शासनाची जी निवासी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना मेरिटनुसार प्रवेश मिळत असतो या स्कॉलरशिपच्या गुणवत्तेत आल्यानंतर। स्पर्धेच्या परीक्षेसाठी मुलांना खूप याचा फायदा होणार आहे। याकरता ही परीक्षा राबवल्या जाते आणि विद्यार्थीमध्ये जनजागृती व्हा। जे गोरगरीब विद्यार्थी आहे ते शेतवस्ती तांड्यावर राहतात, ज्यांना याची माहिती नाही आहे, ह्या जनजागृती ह्या न्यूज चॅनल डिजिटल मार्फत ह्या विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। मी परत येईल। मी सय्यद हारून अली जनजागृती विश्रांती घेतो। जय हिंद।